मासिक पाळी सुरू असताना सॅनिटरी पॅडवरून पतीशी वाद झाल्याने नवविवाहितेने आईला व्हिडिओ कॉल करून गळफास घेऊन आत्महत्या केली। अश्विनी भावेश कुमार बादुले 24 वर्ष असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे। या प्रकरणी पतीला अटक केली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। सुरू असल्यामुळे अश्विनीने बाथरूममध्ये सॅनिटरी पॅड ठेवले, त्यामुळे सासूने तिला रागवले। तिने ते पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकले। सासूने सुनेशी वाद घातला। पॅड लगेच बाहेर फेकण्यास बजावले। पती भावेशने आईची बाजू घेत तिला मारहाण केली आणि नोकरीवर निघून गेला। आईला व्हिडिओ कॉल करून घरात झालेल्या वादाचे नवविवाहितेने सांगितलं। आई, सासू पतीचा त्रास मला अगदी असह्य होत आहे, मला जगायची इच्छा नाही असे म्हणून फोन ठेवला। सासूने दिलेल्या त्रासाबद्दल काही मेसेज आईला पाठवले, काही व्हॉइस नोटसुद्धा आईला पाठवल्या। सासू मंदिरात गेल्यानंतर अश्विनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। रात्री पती घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे।